निवडण्याच्या पाठीमागचं मूळ कारण हे आहे की आता तुम्ही आम्ही ज्याच्या दरबारामध्ये बसलोय, ज्याच्या नामाचा गजर करतोय, ज्याचा भंडारा आमच्या कपाळाला लागलेला आहे, तो देवादिदेव महादेव. मामा जन्मे धनगर तरी शेषाचे ते अवतार, अधिकारी ते सद्गुरुवर ज्ञानी पूर्ण. ज्याच्या समोर बसलोय तो देवादिदेव महादेव आहे. आणि हा देवादिदेव महादेव काय करतो हे जनाबाईने तुम्हाला या भंगामध्ये सांगितलेलं आहे की संत जनाबाई म्हणतात, भजन करी महादेव रामपूजी सदाशिव. अर्थात आपल्या समोर विराजमान झालेला देवादिदेव महादेव म्हणजे माझे मामा काय करतात तर ते आपल्या आराध्य दैवतेचं भजन करत असतात. पुढे जनाबाई म्हणतात, दोघे देव एक पाही तया ऐक्य तुझे नाही. अर्थात पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि तुमच्या आमच्या समोर विराजमान झालेला हा देवादिदेव महादेव अर्थात माझे मामा, हे दोन्ही देव एकच आहेत माई बाप्पा. दोघांमध्ये अजिबात भेद नाही आणि आपणही त्यांच्यामध्ये भेद करायचा नाही, कारण शिवामध्ये आणि रामामध्ये अजिबात भेद नाही माई बाप्पा. म्हणून आम्ही ही भेद न करता त्यांची भक्ती केली पाहिजे, त्यांचं भजन केलं पाहिजे. जनाबाईने तुम्हाला खूप साध्या आणि सरळ भाषेत समजावून सांगितलं माई बापा की या सृष्टीच्या उत्पत्तीचं मूळ कारण आत्मा आहे आणि तो आत्मा म्हणजे एक भगवंत आहे की त्या एका भगवंतानं आत्म्याच्या रूपानं पूर्ण सृष्टीला व्यापून टाकलेलं आहे. आणि तो एक भगवंत आज आमच्या समोर येऊन विराजमान झालेला आहे. विठ्ठल माई बापा, सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा, तो असा की आज आपल्या गावामध्ये अर्थात आपलं हनुमंत गाव खूप भाग्यवान आहे माई बापा. कारण माझ्या मामांचा तळ, मामांची पालखी आपल्याच गावामध्ये एवढ्या दिवस झालं आहे. खरं तर मामांची पालखी आपल्या शेतामध्ये यावी म्हणून माणसं वर्ष वर्ष, 2-2 वर्ष, 3-3 नव्हे 4-4, 5-5, 10-10 वर्ष वाट पाहत असतात. पण तुमचं गाव भाग्यवान आहे की मामा आपली पालखी घेऊन आपल्या गावामध्ये आले, या ठिकाणी विसाव्याला थांबले. आणि या पंचक्रोशीतला प्रत्येक जीव भाग्यवान आहे. हे कुणाच्याही भाग्यामध्ये नाही माई बापा. देव चालून तुमच्या गावामध्ये आलाय, भाग्य तुमचं. लक्षात घ्या किती मोठं पुण्य आहे तुमचं की माझे मामा आपल्या गावामध्ये आले, विसाव्याला थांबले. म्हणून हा साजरा केला जाणारा भंडारा उत्सव आणि त्या भंडारा उत्सवाच्या निमित्तानं आज पुन्हा एकदा आमच्या वाट्याला आलेली ही सेवा आहे. नवे तर उपस्थित ग्रामस्थ, आयोजक नियोजक मंडळी, भक्त मंडळी, भजनी मंडळी या सगळ्यांच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली म्हणून सगळ्यांना मनापासून धन्यवाद. ज्यांच्या शेतामध्ये मामा विसाव्याला थांबलेले आहेत ते श्री दशरथ खांडेकर दादा. खरंच यांचं खूप मोठं भाग्य आहे की माझ्या मामांच्या मेंढी माऊलीचं पाऊल त्यांच्या जमिनीला लागलं. माझ्या मामांची पालखी यांच्या शेतामध्ये विराजमान झाली. मी सांगितले ना आधी, तुमचा गाव खूप मोठा भाग्यवान आहे माई बापा. आजचं सौजन्य, आजची पंगत या दादांकडे आहे, त्यांना मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्या दादांची माईक सिस्टीम आहे, मंडप आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद. तसेच उपस्थित सर्व गायक, वादक, टाळकरी, वारकरी, माळकरी, विनेकरी बाबा यांनाही मनापासून धन्यवाद. माई बापा, ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी उभी आहे ते माझे पती परमेश्वर, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आणि खरं तर ज्यांच्यामुळं या दत्त जयंतीच्या पर्व काळाला तुम्हा मला माझ्या मामांच्या दरबारामध्ये यायला मिळालं, ज्यांच्यामुळे या पर्व काळी तुम्हा मला माझ्या मामांच्या दरबारामध्ये बसायला मिळालं, ज्यांच्यामुळे या विशेष पर्व काळी तुमच्या आमच्या कपाळाला माझ्या मामांचा भंडारा लागला, अरे ज्यांच्यामुळे या विशेष पर्व काळी तुम्हा मला माझ्या मुळे महाराजांचं आणि मामांचं दर्शन झालं, ते कारभारी भीमराव झलक महाराज, त्याचप्रमाणे उपकारभारी गजानन करे महाराज आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं आम्हाला ज्यांनी फोन केला, आपल्या सगळ्यांचे आदरणीय असे सागर दादा, त्यांनाही मनापासून धन्यवाद. माई बापा,
ज्यांच्या चरणाचा स्पर्श होता आमची धरणी माता सुद्धा आनंदित होते आणि भरपूर असं धनधान्य देते। माझ्या मामांच्या बकऱ्या त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होते। माझ्या स्वर्गवासी वडिलांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करूनाच्या सेवेला सुरुवात करते। माई बापा हो, आपल्या सगळ्याला एक विनंती आहे की आपल्या गावात जगाचा बाप आलाय, ज्याच्या दरबारामध्ये आला त्याच्या नामाचा गजर केला ना तरी आमचं जीवन सुखी होतं। ही ताकद माझ्या मामांच्या ध्यानात राहू द्या। हा भगवंत सृष्टीचा मालक आपल्याकडे आलाय माई बापा। माझ्या देवाची आरती बरोबर 9 ला असते, आपल्या सगळ्याला ज्ञात आहे, माहिती आहे, बरोबर आहे की नाही? हनुमंत गाव हा ना, बरोबर आहे ना? इकडे माहिती आहे की नाही? 9 वाजता बरोबर मामांची आरती असते, बरोबर आहे की नाही? जगाचा बाप आपल्या गावामध्ये आलाय। आता थोडीफार कामं असतात, त्यातली त्यात तुम्ही थोडस लवकर आवरून देवाकडे आलं पाहिजे की नाही? का तर देवाच्या आरतीला आपल्यामुळे वेळ होतो की नाही? जास्तीत जास्त 7:30 वाजेपर्यंत तुम्ही वेळेमध्ये आला तर इथं तुम्ही एवढा मोठा खर्च केलेला असतो, एवढं मोठं नियोजन केलेलं असतं, ते तर सार्थकी लागलं पाहिजे की नाही? सांगा बरं। मामांचे मेंढके बाबा दिवसभर मेंढ्याच्या पाठीमागं फिरू फिरू दमून गेलेले असतात, त्यांना भूक लागलेली असते माई बापा। आपल्यामुळं त्यांना जेवायला विलंब होतो की नाही? आता कीर्तनाला वेळ झाला, चालू व्हायला वेळ झाला तर पुढे न्यावंच लागतंय। कमी वेळामध्ये किती सांगणार, बरोबर आहे की नाही? जर पुढे गेलं तर यांना जेवायला वेळ होतो की नाही? सांगा बरं। मग आपल्यामुळं मामाच्या सेवे करायला जेवायला वेळ होऊ देणं हे चांगलं आहे का? हे योग्य आहे का? सांगा बरं, नाही का नाही? म्हणून जोपर्यंत देव आपल्या गावात आहे ना तोपर्यंत कसं बस लवकर उरकून येण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मामांच्या तळावर येताना आपल्या पायातलं पायतान 100 ते 200 फुटाच्या पलीकडे ठेवायचं। आपल्याला माहित नसेल म्हणून सांगितलं जातंय माई बापा। माहिती असेल त्याला ठीक आहे, पण ज्याला माहिती नाही तो इथपर्यंत चप्पल घालून येतो। पण माझ्या मामांचा तळ असा आहे, नियम असा आहे की तळापासून 100 ते 200 फुटाच्या पलीकडे आम्ही चप्पल काढली पाहिजे। आम्ही देवाच्या मंदिरामध्ये पायतान घालून जातो का? जातो का? हे मंदिर आहे माझ्या मामाचं, ते चालून आपल्या गावात आलाय माई बापा। आम्ही आधार केला पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे, पायातलं पायतान लांब काढलं पाहिजे। मामांची मेंढी माऊली म्हणजे लक्ष्मी माई बापा। तिचं पाऊल आमच्या शेताला लागणं म्हणजे आमच्या जीवनाचा उद्धार होणं, जमिनीचा उद्धार होणं। त्या मेंढी माऊलीला चारा कमी पडता कामा नये। मामाच्या मेंढी माऊलीला चाऱ्या पाण्याची सोय आम्ही केली पाहिजे माई बापा, हो का? कारण जर मेंढी माऊली तृप्त असेल, मेंढी माऊलीचं पोट भरलं तर मामा समाधानी असतात। जर मेंढी माऊलीचं पोट नाही भरलं, ती असमाधानी राहिली तर मामाचा जीव जसा मेंढी माऊलीचा जीव तळमळतो ना तसा तळमळत असतो। म्हणून या मेंढी माऊलीला आपण समाधानी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आपल्याला जेवढं शक्य आहे ना तेवढी या मेंढी माऊलीची सेवा, तिला चारा पाण्याची सेवा आम्ही केली पाहिजे। तुम्ही दररोज मेंढके बाबाला घरून डबा आणता, नैवेद्य आणता, भाकरी चपात्या भाजी आणताय ना माई बापा। ही महत्भाग्याची गोष्ट आहे। अरे या निमित्तानं तरी आपल्याकडून अन्नदान घडतंय, हे देव आमच्याकडून करून घेतोय, ध्यानात ठेवा। का तर आपल्या पदरामध्ये हे पुण्य पडावं। आपल्याला वाटतं सगळं आपण करतोय, नाही रे माई बापा। आमचा उद्धार करण्यासाठी हे सगळं देव करतोय, आपल्याकडे आलाय, आपल्याला शिदोरी आणायला सांगतोय, हे ते करतो करून घेतोय आमच्याकडनं, ध्यानात ठेवा। फक्त आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढी मेंढी माऊलीच्या चारा पाण्याची सोय आम्ही केली पाहिजे। कारण लक्ष्मीचं पोट भरलं की तिची आमच्यावर कृपा झाल्याशिवाय राहत नाही। विठ्ठल माई बापा हो, भजन करी महादेव, राम पूजी सदा शिव। आता बोलू नका बरं।
आज तुम्हाला मामा कोण आहेत हे नक्कीच कळणार आहे, म्हणून बारीक लक्ष द्या. 1937 सालामध्ये घडलेली घटना आहे की 1937 साली सद्गुरू संत बाळू नाना, कोल्हापूरचे राव बहादूर पवार साहेब आणि जयराम पाटील यांच्यासह एकूण 18 जण मिळून पंढरपुराला आले होते. पंढरीमध्ये आल्यानंतर सगळ्यांनी चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाच्या दर्शनाला गेले. पांडुरंगाचं दर्शन घेतलं, श्रींच्या चरणाचं दर्शन घेतलं आणि मामांसहित हे 18 जण पांडुरंगाच्या मंदिराच्या बाहेर आले. आता नीट ऐका बरं, हे 18 जण पांडुरंगाच्या मंदिराच्या बाहेर आल्यानंतर या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला काही वेळ थांबले. तिथं थांबल्यानंतर त्या सगळ्यांनी बघितलं की पांडुरंगाच्या मंदिरातून एक 60-65 वर्षाचा वृद्ध पळतच बाहेर आला. ज्यानं सोवळं नेसलेलं होतं, ज्याचा चेहरा प्रसन्न होता. बोलू नका पोरींनो, ज्याला बोलायचंय त्यानं इथं येऊन उभा राहा. बोलला की इथं उभा करणार आहे टाळ घेऊन. कोण कोण बोलणार आहे इथं बसलेल्या सगळ्या? तुम्हाला संस्थेत यायचंय ना? जर्किंग बोलायचं नाही. नाव सांग एकदा मला. नाव काय आहे? कसं बसायचं असतं? शाळेत शिकवलं जातं ना? हाताची घडी पाठ आहे ना, तसंच बसायचं. विठ्ठल हे बघा पोरांनो, सारखं सारखं सांगायला लावू नका ना. आपल्याकडे वेळ कमी असतो रे. कमी वेळेमध्ये आपल्याला भगवंताची सेवा करायची, आम्हाला तुमची सेवा करायची. मग वारंवार विनंती करायला का सांगता? ज्याचं त्यानं ज्याची त्याचं हित साधलं पाहिजे रे. इथं आल्यानंतर फुकट आमच्या पदरामध्ये पडणारं पुण्य म्हणजे हे भगवंताचं नामसंकीर्तन आहे. फुकट आमच्या पदरामध्ये पडतंय हे पुण्य माई बापा, मग घेतलं पाहिजे की नाही सांगा बरं. म्हणून सगळ्याला विनंती आहे, सारखी सारखी विनंती करायला लावू नका. माझ्याकडे बारीक लक्ष द्यावी. ऐका की मामांसहित हे 18 जण पांडुरंगाच्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला थांबले. तिथं थांबल्यानंतर त्या सगळ्यांनी बघितलं की पांडुरंगाच्या मंदिरातून एक 60-65 वर्षाचा वृद्ध पळतच बाहेर आला. ज्यानं सोवळं नेसलेलं होतं, ज्याचा चेहरा प्रसन्न होता. इतका प्रसन्न होता की त्याच्याकडे बघणाऱ्याला सुद्धा प्रसन्नता प्राप्त होत होती. असा हा 60-65 वर्षाचा वृद्ध पळतच बाहेर आला असा प्रसन्न चेहऱ्याने माझ्या मामांच्या चरणी नतमस्तक झाला, पाया पडला. आता या 18 जणांपैकी तो कुणाच्याही ओळखीचा नव्हता. म्हणून साहजिकच या 18 जणांपैकी एक जणानं त्या आजोबाला त्यांचं नाव विचारलं की आम्हाला सांगा तुमचं नाव काय आहे. त्यावेळी त्या आजोबांनी नाव सांगितलं की माझं नाव रामभाव उत्पात असं आहे. नाव सांगितलं आणि त्या आजोबांनी घेऊन गेली. मात्र त्या दिवशी मामांचा मुक्काम पंढरीमध्येच होता. मुक्कामाला थांबल्यानंतर मामांनी निरोप पाठवला की जे दुपारी सोवळं नेसून पळत येऊन प्रसन्न चेहऱ्यानं माझ्या पाया पडले ते रामभाव उत्पात नावाचे व्यक्ती, त्यांनी आता मला पुन्हा एकदा येऊन भेटावं. मामांचा हा निरोप पांडुरंगाच्या मंदिरामध्ये पोहोचला. निरोप पोहोचला की रामभाव उत्पात नावाचे व्यक्ती मामाला भेटायला आले. मात्र आश्चर्याची गोष्ट अशी होती माई बापा हो, की जे दुपारी सोवळं नेसून पळत येऊन प्रसन्न चेहऱ्यानं मामाच्या पाया पडले, समाधान पावले, ते रामभाव उत्पात नावाचे व्यक्ती आता येताना असे येत होते की मामाला जणू काही कधी बघितलंच नाही. आले, मामाच्या समोरच उभा राहिले. मामाने लगेच त्यांना पुन्हा एकदा नाव विचारलं की आम्हाला सांगा तुमचं नाव काय. त्यांनी सांगितलं माझं नाव रामभाव उत्पात असं आहे. नाव सांगितलं की मामाने मुद्द्याला हात घातला. मामा म्हणतात की तुमचा आणि माझा काही परिचय नाही. मी तुम्हाला बघितलेलं नाही, तुम्ही मला बघितलेलं नाही, तुमची आणि माझी काही ओळख नाही. असं असताना दुपारी तुम्ही पांडुरंगाच्या मंदिरातून सोवळं नेसून पळत आला, प्रसन्न चेहऱ्यानं माझ्या पाया पडला, समाधान पावला, ते का म्हणून? आता मामाने योग्य ते विचारलं होतं की नाही, तुमची माझी तर ओळख नाही, तुमचा माझा तर परिचय नाही, मी तुम्हाला बघितलेलं नाही, तुम्ही मला बघितलं
बसून घ्या. उद्याला आडवं जायचं नसतं. मावशी काका बसून घ्या खाली. इकडे उभे राहिले, इकडे दोन कोण उभे राहिले दादा, खाली बसा. उद्याला आडवं जायचं नसतं. नेहमी सांगितलं जातं ना आपल्याला तळावरती ऊत घालताना कधीच आडवं जायचं नाही. लहानी मुलं सगळी जागेवर बसून घ्यायची. माई बापा आम्हाला पुजारी मामा नेहमी सांगत असतात, आम्ही त्यांचं ऐकलं पाहिजे. माई बापा हो का का सांगितलं जातं त्याच्या पाठीमागेही बरीच कारणं असतात. म्हणून आम्ही त्यांच्या या सांगण्याला विनंतीला मान दिला पाहिजे. जो कोणी आसपास उभा असेल त्यानं बसून घ्या. येणाऱ्यांना तिथंच थांबा. वाघरीकडे असणारे सगळेजण मामांच्या दरबारात या. विठ्ठल आता कुठपर्यंत आलत तुम्ही सांगा. ऐकताय ना सगळे, लक्ष आहे ना सगळ्याच. मग कुठपर्यंत आलत बोला बोला. हनुमंत गाव कुठपर्यंत आलत ऐकताय ना, लक्ष आहे ना. मामा बघतात लक्ष आहे की नाही, कोण ऐकतय की नाही, किती अंतकरणापासून ऐकतंय. हे सगळं देवाचं लक्ष आमच्याकडे असतं. मग आम्ही कुठे लक्ष दिलं पाहिजे, कीर्तनाकडे दिलं पाहिजे की नाही. विचार ऐका. मामानी त्या रामभागवत नावाच्या व्यक्तीला विचारलं की तुमचा माझा परिचय नाही, मी तुम्हाला बघितलेलं नाही, तुम्ही मला बघितलेलं नाही, आपल्या दोघांची तर ओळख नाही. मग असं असताना दुपारी तुम्ही सोहळा नेसून पळत आला, प्रसन्न चेहऱ्यानं माझ्या पाया पडला, ते का म्हणून. मामाने किती विचारलं होतं की नाही, तुमची माझी ओळख नाही, तुमचा माझा परिचय नाही, असं असताना तुम्ही पळत आला आणि समाधान चेहऱ्यानं माझ्या पाया पडला, ते का म्हणून. त्याच्यावर हे रामभाव उत्पात नावाचे व्यक्ती मामाला म्हणतात की मामा तुम्ही हे काय बोलता हेच मला कळत नाही. की मी पांडुरंगाच्या मंदिरातून सोहळा नेसून पळत आलो, प्रसन्न चेहऱ्याने तुमच्या पाया पडलो आणि समाधान पावलो. अहो मी एका पंढरीनाथाखेरीज कोणाच्याही पाया पडत नसतो. आणि तुम्ही काय म्हणताय, मी पांडुरंगाच्या मंदिरातून पळत आलो, सोहळा नेसून तुमच्या पाया पडलो, समाधान पावलो. नाही 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 नाही, ही तर आपल्या दोघांची पहिली भेट आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा बघतोय. मी तुमच्याकडे आलोही नाही आणि तुमच्या पायाही पडलो नाही. ज्यावेळी रामभा व्यक्तीच्या मुखातलं हे बोलणं मामांबरोबर असणाऱ्या बाकीच्या 17 जण भक्त मंडळींनी ऐकलं, त्यावेळी त्या सगळ्यांच्या लक्षात आलं की आता आलेले रामभाव उत्पात नावाचे व्यक्ती आणि दुपारी आलेले रामभाव उत्पात नावाचे व्यक्ती हे एक नाहीत तर कोण आहेत. त्यांना कळून चुकलं माई बापा हो की या रामभाव उत्पात नावाच्या व्यक्तीचं रूप घेऊन साक्षात जगाचा बाप पांडुरंग परमात्मा माझ्या मामांच्या चरणी नतमस्तक झालेला होता आणि समाधान पावलेला होता. बाळूमामांच्या नावानं हा अधिकार माझ्या मामांचा आहे की साक्षात जगाचा बाप पांडुरंग परमात्मा माझ्या मामांच्या चरणी नतमस्तक झालेला होता माई बापा. आणि असा हा अधिकारी भगवंत आज आपल्या समोर उभा राहिलेला आहे, विराजमान झालेला आहे. का ना माई बापा. ते दुसऱ्या दिवशी हे 18 जण गोपाळपुराला गेले. आता गोपाळपुरामध्ये जनाबाईचं मंदिर आहे, गोपाळाची मूर्ती आहे, जनाबाईचं जात आहे, गोदडी आहे, अनेक ऐतिहासिक वस्तू आहेत. मग मामांसहित हे 18 जण सगळं काही बघत बघत चालले होते. हे सगळं बघत जात असताना त्या सगळ्यांनी एक दृश्य बघितलं की जनाबाईच्या मंदिरातून एक 70 वर्षाची म्हातारी बाहेर आली, जिच्या अंगावर फाटकी साडी होती. ती म्हातारी आली अशी मामांच्या चरणी नतमस्तक झाली, पाया पडली आणि समाधान पावलं. आता ती म्हातारी कोण होती, मामांच्या पाया का पडली हे मामांना माहिती होतं, पण मामांबरोबर आलेल्या बाकीच्या भक्त मंडळीला हे माहिती नव्हतं. म्हणून मामा खड्या आवाजामध्ये त्या म्हातारीला विचारतात की ए म्हातारे, तू माझ्या का म्हणून पाया पडलीस बरं. काय म्हणतात मामा की ए म्हातारे, तू माझ्या का म्हणून पाया पडलीस बरं. त्याच्यावर ती म्हातारी काय म्हणते बघा माई बापा
की अरे पूर्वी श्रीकृष्ण आला होता गोपाळांना घेऊन, त्याच्यावर आता तूच आला एवढ्या सगळ्या लोकांना घेऊन, म्हणून मी फक्त तुझ्याच पाया पडले, बाकी कोणाच्या पाया पडले नाही का? कारण ती कोणी साधी सुधी म्हातारी नव्हती, ज्यांचा अभंगा जपसेवेसाठी निवडलेला आहे. अशा भगवंताच्या लाडक्या भक्त, भगवंत ज्यांच्याशी बोलत होते, ज्यांच्या बरोबर चालत होते, ज्यांना कामामध्ये मदत करू लागत होते, ज्यांच्याशिवाय भगवंताचा इमान रमत नव्हता, अशा संत श्रेष्ठ जनाबाई होत्या, ज्या 70 वर्षाच्या म्हातारीचं रूप घेऊन माझ्या मामांच्या चरणी नतमस्तक झाल्या होत्या आणि समाधान पावलेल्या होत्या. असा हा जगाचा बाप आमच्या समोर विराजमान झालाय. माई बापा ऐका ना, 1960 साली घडलेली घटना आहे की 1960 साली मामा आपल्या 5-50 अनुयायी मंडळीला, भक्त मंडळीला घेऊन पंढरपुराला आले होते. तिथे आल्यानंतर तिथल्या पुजाऱ्यांनी मामाला विचारलं, मामा आपली माणसं किती आहेत? मामाने सांगितलं आमची 5-50 माणसं आहेत. पांडुरंगाचे पुजारी मामाला म्हणतात की मामा तुम्ही तुमच्या सगळ्या माणसाला घेऊन पांडुरंगाच्या मंदिरामध्ये या. मामा म्हणले ठीक आहे. मामाने आपल्या सगळ्या भक्त मंडळीला घेतलं आणि मामा पांडुरंगाच्या मंदिराच्या आतमध्ये गेले. आश्चर्याची गोष्ट अशी आहे माई बापा की ज्या क्षणी मामासहित मामाचे 5-50 भक्त मंडळी पांडुरंगाच्या मंदिराच्या महाद्वारातून आतमध्ये गेले, त्या क्षणी पांडुरंगाच्या मंदिराचं महाद्वार आपोआप बंद झालं. पुजाऱ्यांसहित सगळे जण आश्चर्य करू लागले, हे कसं शक्य आहे? अरे हा जगाचा बाप आहे, त्याच्यासाठी कोणती गोष्ट शक्य आहे? माई बापा सगळे जण आश्चर्य करत होते, कसं शक्य आहे? तेवढ्यात मामाने सगळ्याला आज्ञा केली की जो कोणी ज्या ठिकाणी उभा आहे त्यानं तिथूनच पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. मामाने आज्ञा केली आणि मामाच्या आज्ञेचं पालन सगळ्या भक्त मंडळीने केलं. जो कोणी ज्या ठिकाणी उभा होता त्यानं तिथूनच पांडुरंगाचं दर्शन घेतो. आणि ज्यावेळी सगळ्याचं दर्शन घेऊन झालं त्यावेळी पुन्हा आश्चर्य घडलं की पांडुरंगाच्या मंदिराचं महाद्वार आपोआप उघडलं गेलं. माई असा हा लीलाधर आहे, त्यानं या मृत्यू लोकामध्ये अवतार घेऊन अनंत अशा लीला केलेल्या आहेत. माई बापा जगाचा बाप असून, सृष्टीचा मालक असून सुद्धा तो साधारण नंदराचा अवतार घेऊन आमच्या समोर विराजमान झालाय. फक्त कशासाठी? तुमच्या आमच्या या जगाच्या कल्याणासाठी. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. देह कष्टवीची परोपकारी, देह कष्टवीची परोपकारी, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. जगाचा मालक असून, सृष्टीचा मालक असून सुद्धा, कारभारी असून सुद्धा आज साधारण धनगराचा अवतार घेऊन माझा भगवंत आमच्या समोर विराजमान झालाय. कशासाठी? फक्त तुमच्या आमच्या कल्याणासाठी. लक्षात असू द्या माई बापा. का? कारण माझा भगवंत कृपाळू आहे, माझे मामा दयाळू आहे. आभाळागत माया माझ्या मामांच्या हृदयामध्ये आमच्याबद्दल आहे. माई बापा लक्षात ठेवा. थोडासा विको द्यायचा नॉर्मल. खुल्या भाळवाणी गा तुझ्या किरपेच भांडार, कस सांगू किती सांगू तुझा महिमा परंपार. हर पलितान भूक ओढ लागलिया जीवा, देवा तुझी भाकणूक
या ऐकाया वाली तुम्ही डराचा स्वामी तुर दिनाचा आत्मापुरात तुझी वैवाट तुझा भंडार हा मांडला तुझं ध्यान गा सुंदर गा तुझा भंडार हा मांडला लेकराच्या आनंदाला तुझ्या नावाचा जय घोष उडतो या भाळाला वाली तुम्ही डराचा स्वामी तुझ्या दिनाचा आत्मापुरात तुझी वैवाट तुझा भंडार हा मांडला तुझा गा सुंदर गा तुझा भंडार हा मांडला आत्मापुरात तुझी वैवाट तुझा भंडार हा मांडला तुझा ध्यान गा सुंदर गा तुझा भंडार हा मांडला लेकराच्या आनंदाला तुझ्या नावाचा जय घोष उडतो या भाळाला वाली तुम्ही डराचा स्वामी तुला दिनाचा आत्मापुरात तुझी वैवाट तुझा भंडार मांडला तुझा गा सुंदर गा तुझा भंडार मांडला ध्यानात ठेवा की आत्मापुरामध्ये विसावलेला भगवंत आज आमच्या समोर येऊन विराजमान झालाय माई बापा आणि त्याचा भंडारा उत्सव तुम्ही या ठिकाणी करताय लक्षात असू द्या त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही आम्हाला एक गोष्ट माहिती बघा की मामा आपल्या बकऱ्या घेऊन पावसाळ्याच्या आरंभी कर्नाटकामध्ये जायचे त्याही वेळी गेले चारणी झाली मामा आत्मापुराला माघारी आले माघारी आल्यानंतर मामानी बकऱ्या तळावर सोडल्या आणि मामा पंढरीच्या वारीला आले मामा अश्विन मध्ये एकादशीला पंढरीची वारी करायची मामा वारीला आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता मामांचा पांडुरंगाला अभिषेक चालू होता पहाटेची वेळ आहे वातावरण अगदी शांत असं आहे मामांचा पांडुरंगाला अभिषेक चालू आहे आणि हा अभिषेक चालू असताना मामा खड्या आवाजामध्ये पांडुरंगाशी बोलतात काय म्हणतात मामा पांडुरंगाला तर मामा म्हणतात ए काळ्या विठ्या एवढ्या दुरून मी मुद्दाम तुझ्या दर्शनाकरता इथपर्यंत आलो आणि तू माझ्या घराला दरोडा पडू देतस वय काय म्हणतात मामा के काळ्या विठ्या एवढ्या दुरून मी मुद्दाम तुझ्या दर्शनाकरता इथपर्यंत आलो आणि तू माझ्या घरावर दरोडा पडू देतस वय बर मामा असे पांडुरंगाला का बोलले मामाच्या वाक्याचा अर्थ काय हे त्यावेळी मामांबरोबर असणाऱ्या कुणाच्याही लक्षात आलं नाही मात्र ज्यावेळी मामा पंढरपुरातली सगळी कामं उरकून आदमापुराला माघारी गेले तळावर जाऊन पोहोचले चहा पाणी झालं की तळावरची भक्त मंडळी मामाला सांगू लागली की मामा ज्या रात्री ज्या दिवशी ज्या पहाटे तुमचा पांडुरंगाला अभिषेक चालू होता ती मध्यरात्र उलटून गेल्यानंतर तळावर दरोडा पडला होता दरोडेखोरांनी अनेक चांगल्या चांगल्या बकऱ्या आणि मौल्यवान वस्तू चोरून नेण्याची पूर्णपणे तयारी केली होती पण मामा काय झालं माहिती नाही देव जाणे की दरोडेखोरांनी सगळं जिथल्या तिथं ठेवलं आणि दरोडेखोर आहे असे पडून ज्या क्षणी तळावरील भक्त मंडळींनी मामाला हे सगळं सांगितलं त्या क्षणी मामांबरोबर पांडुरंगाला अभिषेक चालू असताना मंदिरामध्ये जे भक्त होते त्या सगळ्यांच्या लक्षात आलं की मामा पांडुरंगाला असे का बोलले ए काळ्या विठ्या
एवढ्या धरून मी मुद्दाम तुझ्या दर्शनाकरता इथपर्यंत आलो आणि तू माझ्या घरावर दरड पडू देतस व्हय? त्यावेळी त्या सगळ्यांना कळून चुकलं की मामा पांडुरंगाला असे का बोलले, मामाच्या बोलण्याचा अर्थ काय, मामाचा आणि पांडुरंगाचं नातं काय, मामाचा आणि पांडुरंगाचा संबंध काय. त्यांना कळून चुकलं की मामा पांडुरंगाला तसे बोलले, म्हणूनच मौल्यवान वस्तू आणि मुख्य जनावरांच्या जीवाचं रक्षण झालं. असा हा माझा कृपाळू भगवंत माई बापा हो, जो मेंढी माऊली सारख्या मुख्य जनावरांपासून तुमच्या आमच्या सारख्या चालत्या बोलत्या सजीव माणसांपर्यंत सगळ्याच्या सुखाचा विचार करतो. प्रत्येकाला पाहिजे ते देतो, मागल ते देतो. या जगाचा संसार सुखाचा करतो. लक्षात घ्या, त्याच्या दरबारामध्ये आलेल्या प्रत्येकाला पाहिजे ते देतो, मागल ते देतो. आपल्या भक्ताच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो, आपल्या भक्ताचा संसार सुखाचा करतो. नवे नवे या जगाचा संसार सुखाचा करतो. पण नीट ऐका हनुमंत गाव, की आम्हा सगळ्याला सुख देणारा, आम्हाला पाहिजे ते देणारा, आम्हाला मागल ते देणारा, आमचं जीवन उजळून टाकणारा, आमचा संसार सोन्याचा करणारा माझा भगवंत मात्र स्मशानामध्ये राहत असतो. आम्हाला पाहिजे ते देतो, मागल ते देतो आणि स्वतः मात्र स्मशानामध्ये राहतो. या ठिकाणी आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की नाही, की आमचा भगवंत स्मशानामध्ये राहून नेमकं करतो तरी काय? भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम भजन करी महादेव, रामपूजी सदाशिव. लक्षात येते ना तुमच्या सगळ्याच्या, की जनाबाईने आम्हाला काय समजावून सांगितलं, की आमच्या समोर येऊन विराजमान झालेला देवादिदेव महादेव अर्थात माझे मामा काय करतात, तर ते आपल्या आराध्य दैवतेचं भजन करत असतात. मला वाटतंय लक्ष नाही तुमच्या सगळ्याचं. हा, थंडी वाजते का सगळ्याला इथं? मेडके बाबा काय बोलता इथं? मेडके बाबा काय चाललंय? थोडं लक्ष द्या. तुम्ही लक्ष दिलं तर समाज लक्ष देतो. आपण मामाचे मेडके आहोत की नाही? मामाच्या मेडक्याने मामांचं चरित्र कसं ऐकलं पाहिजे, या सगळ्याचं लक्ष तुमच्याकडे असतं. ते म्हणा मेडके बाबा बोलतात, मग आम्हाला काय झालं बोलायला? असं नाही करायचं, लक्ष द्यायचं बारीक. कारण या सगळ्याला मामा कळले पाहिजेत, मामा कोण आहेत हेही कळलं पाहिजे. जगाचा बाप आमच्याकडे आलाय, कशासाठी आला हेही कळालं पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग काय सांगितलं जनाबाईने आम्हाला, की आमच्या समोर विराजमान झालेला देवादिदेव महादेव काय करतो हे जनाबाईने सांगितलं, की भजन करी महादेव, रामपूजी सदाशिव. अर्थात माझे मामा आपल्या आराध्य दैवतेचं भजन करत असतात. मग मला सांगा, मामा आपल्या आराध्य दैवतेचं भजन करतात, तुम्ही आम्ही सुद्धा केलं पाहिजे की नाही? बरं, जगाचा बाप आपल्या आराध्य दैवतेचं भजन करतो, मग तुम्ही आम्ही सुद्धा केलं पाहिजे की नाही? सांगा बरं, केलं पाहिजे ना? पण सगळ्यांनी हात वर घेऊन टाळी वाजवायची. श्रीराम थोडा, जय राम, जय जय राम, श्रीराम 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 जय राम, जय राम, श्रीराम जय राम,
किती कृपाळू माझा भगवंत आहे, किती कृपाळू माझे मामा आहेत की मामांनी अवतार घेऊन लीला करून आचरण करून आम्हाला समजावून सांगितलं माई बापा की तुम्ही कितीही उंचीवर जाऊन पोहोचा, कुठंही जा, पण आपल्या आराध्य दैवतेला कधी सुद्धा विसरू नका. हे देवानं आम्हाला अवतार घेऊन सांगितले. लक्षात घ्या की माझे मामा किती कृपाळू आहेत.